नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या अंतर्गत गट क आणि गट ड संवर्गातील ज्या विविध 60 संवर्गातील भरती परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या, यासाठीच्या निवड यादी आहेत ते लवकरच जाहीर केले जाणार आहेत. 60 संवर्गासाठीच्या याच्यासाठीचं जे परिपत्रक आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात याबद्दल. तर इथे पाहू शकता, जे अधिकृत परिपत्रक आहे त्यानुसार संवर्ग जे आहेत 60 संवर्ग गट ड आणि गट क आणि गट ड संवर्गातील उमेदवारांच्या प्रत्यक्ष सूची जे आहेत ते जारी करण्यात येणार आहेत. 60 संवर्गासाठीच्या यानुसार पाहू शकता, याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य सेवा यांचे पत्र जे आहे पदभरती तक्रारी निवारण 7 एप्रिल 2024 7 मार्च 2024 रोजीच्या पत्रानुसार आरोग्य सेवा आयुक्तालयातील गट क आणि गट ड पद भरतीच्या अनुषंगाने 60 संवर्गांच्या ऑनलाईन परीक्षा दिनांक 30 नोव्हेंबर 2023 ते 12 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात आलेल्या आहेत. आता सदर ऑनलाईन परीक्षेच्या निकालाआधारे उमेदवारांची गुणवत्ता सूची व निवड सूची विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून त्या आधारे पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून सदर उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्ती देण्याची कार्यवाही संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून करण्यात येणार असून समुपदेशनाची पहिली फेरी पूर्ण झालेली आहे. त्या अनुषंगाने आता उमेदवारांना समुपदेशनानुसार नियुक्ती देणे, उमेदवारांचे प्रत्यक्ष सूची तयार करणे, तदनुसार कार्यवाही करण्याकरता खालीलप्रमाणे कार्यपद्धती विहित करण्यात येत आहे. यानुसार पाहू शकता, परीक्षेतून गुणवत्तेनुसार निवड झालेले काही उमेदवार पहिल्या समुपदेशन फेरीमध्ये गैरहजर असल्यास त्यांना दुसरी संधी देण्यात यावी. त्याचबरोबर दुसऱ्या संधीतही उमेदवार गैरहजर राहिल्यास त्यांना तिसरी शेवटची संधी देण्यात यावी. त्यानंतर समुपदेशनाकरता तिन्ही संधी उमेदवार उपस्थित न राहिल्यास त्याची निवड रद्द करण्यात येत असल्याचे लेखी आदेश संबंधित उमेदवाराला डाकद्वारे पाठवावेत, पोस्टाद्वारे. त्याचबरोबर तिन्ही संबंधित बोलवलेल्या उमेदवारांची निवड रद्द करण्यात आलेल्या उमेदवारांचे अभिलेख तयार करण्यात यावेत. त्याचबरोबर उमेदवारांची प्रत्यक्ष सूची शैक्षणिक अर्हता अन्य कारणास्तव प्राप्त निवेदनाच्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित नियुक्ती प्राधिकारी कार्यालय स्तरावर मुख्य प्रशासकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली तक्रार निवारण कक्ष स्थापन करावेत. तर याच्यानुसार डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. प्रत्यक्ष सूची तयार केली जाणार आहे 60 संवर्गांसाठीची, आरोग्य विभाग गट क आणि गट ड संवर्गासाठीची. यानुसार प्रत्यक्ष सूची तयार करताना काही अडचणी शंका उपस्थित झाल्यास संचालक आरोग्य सेवा पुणे यांच्याकडे माहिती सादर करावी असे डिटेल देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर प्रत्यक्ष सूची पडताळणी यादी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी. सदर प्रत्यक्ष सूची प्रसिद्ध केल्यापासून 1 वर्षाच्या कालावधीकरता वैध असणार आहे. तर अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती आहे की गट ड आणि गट क संवर्गाची जी निकाल आहेत, म्हणजे प्रत्यक्ष सूची आहे, ती लवकरच जाहीर केली जाणार आहे 60 संवर्गासाठीची. याबद्दलचं जे परिपत्रक आहे ते जारी करण्यात आलेलं आहे. याची PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही डिटेलमध्ये चेक करू शकता. त्याचबरोबर लवकरच जी प्रत्यक्ष सूची आहे ती अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. त्याबद्दलचे अपडेटसुद्धा येथे देण्यात येईल, ते चेक केले जाऊ शकते. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.